गेलो. कळा सुरू झाल्या तरी लेकरू बाहेर नाही येऊन राहिलं. काय करावं, घरातले अजून चिंता करून राहिले. म्हणे हिनं 1-1.5 वर्ष काय केलं, काहीच नाही म्हणे, नुसता मोबाईल पाहिला म्हणे. ती बिचारी दाईन म्हणे आणा इकडे मोबाईल. मोबाईल घेतला आणि असा त्या लेकराला असा दुरून मोबाईल दाखवला, लेकरू बाहेर आलं. काय आपली संस्कृती, आपण कुठं चाललो. अरे त्या मोबाईल मुळे एकोणेकाचे संवाद संपले, एकोणेकाच्या घरी जाणं संपलं, हसणं संपलं, कुदळणं संपलं. एकटा माणूस निसता कोणाले बोलत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कानात आपल्या वायरी असल्या नुसतं डोकं हलवत चालते. कारण हसल्याशिवाय शरीर मोकळं राहत. आपल्या एक अमरावती जिल्ह्यातलं कुटुंब काहीतरी व्यवसाय करण्याकरता आळंदीला गेलं. काय व्यवसाय करा, माळी कातायच्या विकायच्या, माळी कातायच्या विकायच्या, असं करता करता आपल्याच अमरावती जिल्ह्यातली ती महिला मंडळ ती ज्ञानोबरायाच्या दरबारात जायची दर गुरुवारला. ती एक महिन्याचा गर्भ पोटात आहे. ती मुलं पाळली तिथले आळंदीतले, आणि तिच्याही मनावर परिणाम झाला. आळंदीत कुठं ज्ञानेश्वरी पारायण, कुठं गाथा पारायण, कुठं कीर्तनी सप्ताह. गेली ज्ञानोबरायाच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि सांगितलं, देवा मला सुद्धा 108 पारायण करायचे आहे. 1 महिन्याचा गर्भ पोटात आहे आणि घेतला संकल्प 108 पारायण केल्याशिवाय राहणार नाही. पण काम करून कामामध्ये का